गाईज वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आज ब्लॉग बनवत आहे. माझ्या मित्रांनी या गाडीचा कोटेशन काढलं N116चा. कोणाला पाहिजे तर कोणाला पाहिजे तर बघा बाबा, एवढं प्राईस बोलतोय. ही प्राईस किती जाते? 171 बोल रहा मैं तुला. एवढी जाते. आणि ही बघा 50,000, ही 2,10,000 पडते. 24 महिन्याचा हप्ता भरला तरी. तर आता बघू पाहिलं कुठली गाडी. तर पाहिलं की R15M, त्यानंतर आलं N160वर. बजेट कोसळला लागला. बोलले एकच गाडी घे मस्तपैकी, जाऊन दे जास्त पैसे जातात ते N160 नको घेऊ, R15M घे. माहिती आहे का, कारण टॉप वेरियंट गाडी ती सगळ्यात बाप गाडी आहे. पिकअप वगैरे बोललं तरी. आता आम्ही चाललो इथं शोरूमला. तर ठेवून द्या म्हणा नाही म्हणून नवीन आता म्हटलं तर चाललं दुसऱ्या शोरूमला. तर पाऊस पडतोय तर काय बोलणार. आणि आपली एक्सेस तिकडे उभी आहे. आले 2 दिवसातून आजारातून उठलोय आणि बाहेर जायचं म्हटलं तर पाऊस पडतोय. विचारायचं स्वप्न होतं गाडी घ्यायचं, सपना तुटा. आम्ही म्हटलं तर तुषारला फोन लावला. तर तुषार काय बोलतो बघू. त्याचा कोण वळखीचा आहे ना, लवकर अरेंज कर. लगेच उद्या घेशील का गाडी? घर वालों को ऐसा मुझ पे दिखाना पड़ेगा. बघ ना जसं तू काय बोलतोय तसं. का आता कुठं खायला जायचं? चल ना किधर जाने का, तू बोल किधर जाने का, मन काढे अपने पास. विचारा रे, जग सुना सुना लागायचं. गाडी आज तक आएगी मेरी. जाऊन दे. आता इथं आलो जरा, गाडीचा डिस्चा आवाज येत होतो. बघतो आता गाडीचं काय डिस्प्ले टाकतो मस्त. मग जायचं फिरायला. मग येतो का? आम्ही इकडे चाललोय फिरायला, कोकणकडा. आता संडेला, हा या संडेला कोकण काढायला. एक दिन रिटर्न. हाँ वन डे रिटर्न. कैसे? चल ना चलते हैं. तू भूल गया क्या? भूल गया किसकी गाड़ी पे तो. चला आता डिस्पॅड जादू टोना देख के आए. जादू टोना देख भाई, किती सिरियसली बघायला मजा येते ना. तो किती घासलाय बघ ना. बस ज्याला पण गाडी सर्व्हिसिंग वगैरे करायची असेल ना मित्रांनो, DND इकडे या मस्त आहे. हा हे बघ स्नॅप. अरे काय स्नॅप भेटतं काय माहिती टाकून. ज्यांना गाडी सर्व्हिसिंग करायची असेल ना, इकडे या. गाडीचे वगैरे पार्ट वगैरे टाकायचे असतील ना तर इकडूनच टाका. शोरूमला आता नंतर जाऊ. पण तू कुठली गाडी घेणार सांग आता, खरं सांग. तू एक काम कर, साइकिल लेते हैं. स्प्लेंडर घे. साइकिल लेते हैं. स्प्लेंडर वगैरे घे. ऐक जरा, वो भी साइकिल लेते गियर वाली. 5वें गियर पे था, 4थे पे था. नाही ते भैया अशी फसिनो घे, एक्सेस घे, स्प्लेंडर घे, होंडा घे. ही बघ ती इलेक्ट्रिक गाडी आहे. ठीक आहे मी तर बोलतो. पण इलेक्ट्रिक पण आता काहीतरी 1 लाखाच्या वर आहे माहिती आहे. 1,30,000ची, 1,30,000ची. 40, 50, 60 सगळ्या एवढी जाते. मी काय बोलतो मित्रांनो, गाडीच्या पार्ट वगैरे टाकायचं असेल ना, लायनर वगैरे शोरूममधून टाकू नका. तुला माहिती आहे का ऋतिकला किती येडा केला यांनी शोरूमवाल्यांनी? हाँ डाला. वो पार्ट में डाला भी नहीं, उसका ये बना. काय झालं? काय झालं? नहीं वो नए ब्रेक पैड वाले आवाज मार रहे. बोलता आवाज आता हा है. मग तेच त्या दिवशी मी त्याची गाडी घेऊन गेलेलो ना फिरायला. त्यामध्ये त्या गाडीचे ब्रेक पॅडचे नुसते आवाज मारत होते. आणि किती घेतले? 800 रुपये घेतले ना. आणि माझ्या गाडीच्या पुढचे ना काहीतरी 1200 रुपयाचे शोरूमला भेटतात. आणि इकडं 200-300ला भेटतात. आणि 500-800ला भेटतात. आणि इकडे 200ला भेटतात. तर बघा हे शॉप आहे, इकडे या विजिट करा. शोरूम बिरूमच्या भरोश्यावर राहू नका. शोरूमवाले मस्त आहे की काय काय गेलं गाडी ती बघ. बघ आपण नवीन टाकायचं आहे मला. चला पुढे भेटू. गाडीचा पार्ट आलेला आहे. आता बघ आता 5-10 मिनिटांनी लागू. किती प्रेमाने लावते ना गाडी. बघ ना किती माखली आहे. मागच्या आठवड्यातच धुतली. आणि गाडी घराखालीच उभी आहे. कुत्रे येतात गाडीवर बसतात यार. फालतूगिरी होते ना ते कामावर. फुल मेहनतीचं काम चालू आहे. पण काय पण बोला असं बघायला मजा होते. इथं
इथं बाजूला युजी गन पडलेली आहे पबजीची. चला आता बिचाराची शोरूमला पण जायचा त्याच्या. बघू आता कुठली गाडी घेतो बिचारा. गरीब किस्मत खराब है. गरीब हे गरीब पैसा है आगे का सोच लो. पर पैसा मेरे पास नहीं है. पैसा है मेरे पास. म्हणून बोलतो लोकांना ना पैसे द्यायचं कधी करायचं. शोरूम आता कॅन्सल लागले तर शेक वगैरे प्यायला आलोय. तर आमचा बिझी माणूस होता, खूप अर्जंट मीटिंग करायला गेलेला. तर ह्यानी त्याला फोन लावला. तर 5 मिनिटांनी आला का मस्त आहे की अन्नाना शेक वगैरे होईल आता. आणि मग गाडी आली ना रे हेला गेलेला. बस कंटेंट हो गया तेरा. कंटेंट मिल गया. अप्पा मेनू फिर मिलांगे. कंटेंट इधर है. देख रहा है दूध तू तो गया बेटे. आएगी एक दिन टेंशन बदले तो.